कथा विश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत दीप्ती अजमेरे यांनी लिहिलेली लग्नानंतरचे प्रेम ही कथा ऑडिओ स्वरूपात. रात्री जेवण झाल्यावर सगळे गप्पा करत बसले आणि नीतूच्या लग्नाचा विषय निघाला. नीतूला अनेक स्थळ सांगून येत होती, पण तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे होते. तिला उच्च शिक्षण घ्यायचे होते. सध्या तरी तिने लग्नाचा विचार केला नव्हता. तशी ती घरच्यांशी बोलणार होती. नीतू आपले मत सांगून निघून जाणार तेवढ्यात बाबा तिला थांबवत म्हणाले, अगं पण तुझ्या मागे तुझी बहीण पण आहे, तिचाही विचार कर. तुझं लग्न झाल्याशिवाय तिचे लग्न करता येणार नाही. तुझ्यामुळे तिच्या लग्नाला उशीर का? हो ना, थोडं तरी समजून घेत जा. मोठी झालीस ना आता, लोक काय म्हणतील? नीतूची आई तिला बोलू लागली. अगं आई, मी लग्न करत नाही असं थोडीच म्हणते आहे. मी फक्त 2 वर्ष वेळ मागत आहे आणि तेही शिक्षणासाठी, नीतू चिडून म्हणाली. पण नंतर शांततेत विचार केल्यावर तिला थोडं पटलं आणि लग्नासाठी तिने तयारी दाखवली. पण डोक्यात अनेक प्रश्न उठत होते की ज्याला आपण ओळखत नाही त्याच्याकडे अख्खं आयुष्य कसं काढायचं आणि आपण एकटं कसं राहणार, आणि विचार करतच ती झोपली. काही दिवसातच नीतूचे लग्न ठरले, अर्थातच तिच्या पसंतीने, आणि धूमधडाक्यात पार पडले. माधवला नीतू अगदी बघितल्या बघितल्याच आवडली. त्याच्या मनात जे बायकोबद्दलचे चित्र होते त्यात नीतू अगदी परफेक्ट बसली होती. पण नीतू कधी माधवशी मोकळी बोलली नव्हती. म्हणून माधवने मनाशी ठरवले की नीतू न उमललेली कळी आहे, तिला फुलायला शिकवायला हवे. माधव नीतू मंदिरात गेले, देवदर्शन झाले. येताना माधव नीतूला म्हणाला, नीतू एक विचारू का? विचारा ना, काय झाले? माझे काही चुकले का? नीतू त्यावर बोलली. नाही ग, पण तू अशी शांत शांत असते ना, म्हणून एक प्रश्न विचारतो. तू लग्नाला तयार तर होतीस ना, की कोणी? माधव बोलता बोलता थांबला. नाही हो, तुम्ही जो विचार करत आहात तो चुकीचा आहे. मी अगदी माझ्या पसंतीने लग्न केले आहे. मलाही तुम्ही आवडला होतात, नीतू त्यावर बोलली. पण मग तू खुश का नाही वाटत? तुला कोणाचा काही त्रास होत आहे का? माधव तिला म्हणाला. नाही नाही, असे काहीच नाही. तुम्ही कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. फक्त थोडं ॲडजस्ट व्हायला मला वेळ द्या, नीतू त्याला म्हणाली. आपण थोडं बोलूया का? मला थोडं बोलायचं आहे, जर तुम्हाला वेळ असेल तर, नीतूने माधवला विचारले. दोघेही चौपाटीवर गेले, थोडे फिरले. मग माधव म्हणाला, हां बोल, तुला काहीतरी बोलायचे होते ना? नीतू म्हणाली, हो, म्हणजे मी थोडी शांत शांत असते. खरं तर मला माझी डिग्री कंप्लीट करून जॉब करायचा होता आणि मग लग्न, असा विचार मी केला होता. मला अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज करायला आवडलं असतं, कारण अनोळखी व्यक्तीसोबत. नीतू बोलता बोलता थांबली आणि तिला भरून आले. माधवला खरा प्रॉब्लेम काय हे कळलं. माधवने ठरवले की नीतूच्या मनातली सगळी भीती दूर करायची, तिला खरं प्रेम म्हणजे काय याचा अनुभव द्यायचा. नीतू, माझ्याशी मैत्री करशील? माधवने अचानक नीतूला हात पुढे करून विचारले. नीतू थोडी दान धरली, पण लाजत हो म्हणाली. तिला आज एक वेगळा अनुभव आला. माधवने नीतूला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला लावली आणि शिक्षण पूर्ण करण्यास मदतही केली. तो रोज नीतूला बाहेर भेटायचा, एक मित्र म्हणून. दोघे फिरायचे, गप्पा करायचे, एकमेकांचे सुखदुःख समजून घेऊ लागले. हळूहळू नीतू खुलायला लागली, हे बघून माधवही खुश होत होता. कधी कधी तर ते चोरून पण भेटायचे. नीतू लेक्चरला बंक मारून माधवसोबत सिनेमा बघायची. नीतूचे डिग्रीचे शेवटचे सेमिस्टर होते. तिला प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी काही महिन्यांसाठी बाहेरगावी जावे लागणार होते. माधवने सगळी मदत केली आणि तिला सोडून दिले. नीतू आणि माधव आता फोनवर बोलायचे. त्यांची रोज भेट होणे आता शक्य नव्हते. माधवचे आपल्यावरचे प्रेम नीतूला कळू लागले. नीतूचं मात्र मन लागेना. आता तिला माधवची सवय झाली होती. नीतूला कळले, प्रेम म्हणतात ते हेच. यात एकमेकांना भेटण्याची ओढ असते, जे खूप भावनाप्रधान असते. मन अगदी अधीर होतं. ओठांवर फक्त एक नाव असतं, त्याचं आणि आपलं एक स्वप्नांचं गाव असतं. प्रोजेक्ट सबमिट करून नीतू पटापट आवरून घेऊ लागली. ती आज खऱ्या अर्थाने माधवला भेटणार होती. दोघेही एकमेकांना भेटायला अधीर झाले होते. शेवटी तो क्षण आला. माधव समोर दिसताच नीतू धावत जाऊन त्याला बिलकली आणि म्हणाली, मला खरंच तुम्ही खूप आवडता. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकणार नाही. मी खूप नशीबवान आहे की तुम्ही मला भेटलात. ही नाजूक कळी उमलताना बघून माधवला आश्चर्य आणि आनंदही झाला आणि दोघेही एकमेकांच्या घट्ट मिठीत सुखावले.
नीतू आणि माधवची ही गोड प्रेम कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.